मित्रांनो नमस्कार. आपण पण परत एक व्हरायटी आहे इंडस 33 म्हणून. तर ही व्हरायटी आता लावलेली आहे. आता आपण त्या व्हरायटीची म्हणजे कशी व्हरायटी आहे, कशी मिरची आहे, साईज वजन कसं आहे तर ते बघूया आपण. हे मित्र आहे आपले धर्मा करमोडा म्हणून. गाव कोणतं रे तुझं? देणी कुंभारपाडा डहाणूमध्येच आहे. तर यांनी बा ही इंडस 33 आता याच्यावरती दिसत असेल तुम्हाला इंडस 33 म्हणून व्हरायटी आहे. ही त्यांनी लावलेली किती तारखेला लावली? 13 आपलं 25 ऑक्टोबर ना? 23 का? 23 ऑक्टोबरला यांनी लावलेली. तर आता ही आपण दृश्य बघता इथे. मग त्यांनी सकाटा पण लावलेली. सकाटाचा पण मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत होतो. सकाटा जी लावलेली, त्याच्यानंतर इंडस पण आहे आणि गौरी पण. आता हा गौरीचा प्लॉट बघू शकता, पण कमी झाडं लावलेली त्यांनी इथं. याच्यामध्ये मी दाखवतो तुम्हाला मित्रांनो. इंडस 33 ना? इंडस 33 आहे ही व्हरायटी आहे. आता दाखवतो का जरा इथं मिरची. ही पण व्हरायटी बघू त्यांनी. आता ही फक्त कशासाठी लावली तू? बघण्यासाठी लावली त्यांनी. किती पुढे आहे? 101 ना? हे पहा मित्रांनो, इथून जे सुरुवात झाली वरती हे पहा. आता किती दिवस झाली ही तोडून? झालेले 6-7 दिवस झाले. 6-7 दिवस झाले ना? बरोबर. आणि ही तोडायला आलेलीच आहे, लगेच आलेली आहे पहा. आणि पहा सरळच्या सरळ आहे मित्रांनो, एक नंबर. हाच एक्सपोर्ट मध्ये माल दिला जातो. बरोबर आहे. हे पहा सेम गौरी मध्ये टाकला ना, तुम्हाला समजायचं पण नाही. बरोबर आहे, सेम आहे. पण रेट तर त्याला चांगलेच भेटतील ना असं? बरोबर आहे, चांगले. मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय का हिला ना, म्हणजे आता इथं तर जायला जागा नाही. सेम सकाटासारखीच व्हरायटी आहे. हे पहा बघू शकता तुम्ही सेम. पण वजन मला असं वाटतं मिरचीचं जास्त राहील या. बरोबर ना? हा. आणि आपल्याला काय करायचं, ही मॅनेजमेंट कशी राहते, तुम्ही जर वॉटर सोल्युबल देत असाल तर 2 वेळा आठवड्यात किती वेळा देतो तू? 13-40 13 052 34 आठवड्याला 1 वेळा देतो. 1 वेळा देतो ना तू. आणि भरकत चांगलं गेलेले व थोडक्यात. चांगलेला केलेला सुपला केलेला DAP. हा सुपला DAP केलेला ना, हा तो त्याच्यामध्ये. बरोबर आहे. हे पहा ही इंडस व्हरायटी मित्रांनो, एकदम चांगल्या पद्धतीनं हाय. म्हणजे हिला थोड काय हे नाहीये. इथं तुम्ही पहा, इथं वाकलेली मिरची. आणि ह्या मिरचीला मॅक्झिमम काय होतं, मिरची कोणती जर असेल ना तर आपल्याला मायक्रोडन हे म्हणजे NPK जेवढे गरजेचं आहे तेवढं मायक्रोडन पण गरजेचं आहे. कारण ही फ्लावरिंग, सेटिंग वगैरे, साईज करणं, ह्या सगळ्या गोष्टी आहे. एकाच टायमाला हे बोके म्हणजे फुटवा करणं, वरून ही खालची मिरची तुटल्यानंतर परत इथं ही स्टार्ट करायला समजा, तर ही मायक्रोडनची सगळ्यात जास्त गरज येते. नंतर NPK आहे बरोबरच त्या पद्धतीनं. मग ही इंडस पुढच्या वर्षी लावणार आहे का? पुढच्या वर्षी इंडस लावणार, सकाटा लावणार. दोन्ही गौरी सोडून देणार. गौरी सोडून देणार का? हा ना बघ ना. नाही ना, खूप सुंदर. म्हणजे लावली एक टेस्ट साठी तर. वजन आहे ना. हा वजन जास्त घेणार आहे 100%. मित्रांनो पहा, 100% वजन जास्त घेणार आहे. दादा सांगतात का बाबा हीच लावणार आहे पुढच्या वर्षी सकाटा. आणि ही तर काहीच हे नाहीये. ही तोडायला जरा सोपी जात असेल ना सकाटापेक्षा? सकाटा ना सेम तोडायला बाहेर येते ना. हा तोडतात. बरोबर आहे. तोडायला काही त्रास होत नाही ना. तोडायला त्रास होत नाही. हा काही माल बाहेर निघलेला आहे ना. ये बघा ना. हा सगळं ना चांगले. हे पहा इंडस व्हरायटी लावा मित्रांनो, चांगली. फक्त